आजच्या या विशेष भक्तीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। प्रार्थना करूया। पवित्र पवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देवा प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुला स्तवितो, गौरवितो, मान महिमा देतो आजच्या दिवसाकरिता, या क्षणाकरिता, या वेळेकरिता, तुझ्या कृपेकरिता, तुझ्या दयेकरिता, तुझ्या मार्गदर्शनाकरिता, कारण तू आमचा जिवंत परमेश्वर आहे। आम्हाला लागणारी तुझी कृपा, तुझी शक्ती, तुझं बळ, तुझं सामर्थ्य तू आम्हाला पुरवितोस। आमचे उपकार मानतो, तुझ्या नावाला करतो। आजच्या या दिनी विशेष समय आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो, कारण आमच्या मंडळीचा 40वा वर्धापन दिन प्रभू आज आम्ही साजरा करीत आहोत। 40 वर्षामध्ये या मंडळीला तुझ्या तळ हातावर घेऊन तू सांभाळलेलं आहे। आम्ही तुला धन्यवाद देतो आणि स्तुती करतो, आणि आजची संपूर्ण भक्ती प्रभू येशू आम्ही तुझ्या हातात समर्पित करीतो। आमचा धन्यतारक ख्रिस्त तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आहे, आमेन। यावेळेस आपण एक गीत ऐकूया। ब्रदर विनय गवळी यांच्याकडून आपण यावेळेस गीत ऐकूया। me
थँक्यू ब्रदर या उत्तम गीताकरिता। आणि या गीताकरवी आपल्याला आठवण झालेली आहे की जो परमेश्वर आपला पिता तो आपल्या लेकरांना कशा रीतीने सांभाळतो आणि चालवितो, याकरता देवाची स्तुती करूया। यावेळेस मी स्तोत्र वाचत आहे, स्तोत्र 67 आणि 1 ते 7 ही वचने। स्तोत्र 67। देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा। तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे। हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत, राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखविशील। हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत, भूमीने आपला उपज दिला आहे। देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देव, देव आम्हाला आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरो। देवबाप या वाचलेल्या शास्त्राक्षात पाठवू आणि आम्हाला सुद्धा आशीर्वाद करू। यावेळेस आपण प्रेषितांचा मतांगीकार सर्वजण सोबतच म्हणूया, ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी सोबत म्हणावं। प्रेषितांचा मतांगीकार आपण यावेळेस म्हणूया। सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या वेळी जाणे दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्या जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो। पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, यावर मी विश्वास ठेवितो। आमीन। यावेळेस आजच्या संदेशाकरिता मननाकरिता जो शास्त्र भाग आहे त्या शास्त्र भागाविषयी आपण ऐकूया। आणि तो शास्त्र भाग आहे प्रेषितांची कृत्ये, 2रा अध्याय 42 ते 47। प्रेषित 2, 42 ते 47। ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत। तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती। तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते। ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत। ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत। सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे। थँक्यू या शास्त्रभागाकरिता। सर्वांना पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावात पुन्हा एकदा सलाम। आपणा सर्वांना चर्च ऑफ द नॅझरीन सेवाग्राम वर्धा मंडळीच्या 40व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण लॉकडाऊनच्या दिवसामध्ये असल्यामुळे आपापल्या घरीच वर्धापन दिनाची भक्ती करीत आहोत। दिनाची भक्ती आपण घरीच अटेंड करीत आहोत। यावेळेस थोडक्यात आपल्या मंडळीचा, चर्च ऑफ द नॅझरीन सेवाग्राम वर्धा या मंडळीचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मंडळीची स्थापना होण्यापूर्वीचा थोडक्यात इतिहास, त्याचा आढावा अशा प्रकारचा आहे। 1976-77 ह्या कालावधीत वर्धा येथील काही कुटुंबे व सेवाग्राम येथील काही कुटुंब घरोघरी भक्ती करिता एकत्र जमत असत। त्या कुटुंबांची पार्श्वभूमी ही नॅझरीनची व अलायन्सची होती। पाळक साहेबांविना भक्ती करणाऱ्या एका ग्रुपची ती सुरुवात होती।
काही अलायन्स कुटुंबांच्या विनंतीनुसार 1978 मध्ये अलायन्स मिशनच्या सौजन्याने रेव्हरंड डॅनियल डोंगर दिवे यांनी त्या गटाला किंवा त्या ग्रुपला पाडकीय सेवा दिली. त्या भक्ती करणाऱ्या ग्रुपला त्यांनी त्या काळात इमॅन्युअल कम्युनिटी चर्च सेवाग्राम असे नाव दिले. 1980 मध्ये रेव्हरंड डोंगर दिवे दुसरीकडे निघून गेले. मात्र भक्ती सुरूच होती. मेंढपाळाविना मेंढरांची भक्ती त्या दिवसात सुरूच होती. प्रत्येकाच्या क्वार्टरमध्ये ती भक्ती होत असे. ती भक्ती वर्ध्याला व सेवाग्रामला सुद्धा होत असे. त्या भक्तीला वर्ध्यावरून श्री प्रेमानंद पाखरे हे सुद्धा हजर राहत असत. पुढं नॅझरीन मंडळीच्या स्थापनेची मग प्रक्रिया सुरू झाली आणि ती अशा प्रकारे म्हणता येईल, भक्ती करणाऱ्या त्या गटाला एक पाळक असावा अशी बहुतेक सर्वांचीच भावना होती. चर्च ऑफ द नॅझरीन पूर्व महाराष्ट्र प्रांताचे त्या काळातील त्या दिवसातील प्रांताध्यक्ष किंवा DS साहेब रेव्हरंड DM खरात हे प्रांताध्यक्ष असताना 1980 मध्ये श्री प्रेमानंद पाखरे यांची रेव्हरंड DM खरात प्रांताध्यक्ष यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळेस DS साहेबांना श्री प्रेमानंद पाखरे यांनी वर्धा सेवाग्राम येथील ख्रिस्ती कुटुंबाची गरज सांगितली. नॅझरीन मंडळीचे कार्य सुरू होऊ शकेल अशी त्यांना माहिती दिली. सर्व परिस्थिती समजून घेतल्यावर मे 1980ला रेव्हरंड संतोष खरात यांची प्रथम पाळक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्या भक्ती करणाऱ्या गटाचे रूपांतर स्थापित मंडळीमध्ये करण्यात आले. प्रक्रिया सुरू झाली. अर्थात मंडळी स्थापनेची प्रक्रिया सुरू असताना पूर्व महाराष्ट्र प्रांताला रेव्हरंड ST गायकवाड हे नवीन DS लाभले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये दिनांक 19 एप्रिल रविवारी श्री प्रेमानंद पाखरे यांच्या रामनगर येथील भाड्याच्या घरात त्या एरियामध्ये मंडळीची स्थापना झाली. आतापर्यंत मंडळीला लाभलेले पाळक बांधव: प्रथम पाळक रेव्हरंड संतोष खरात, कालावधी मे 1980 ते एप्रिल 1983. मग दुसरे पाळक मंडळीला लाभले रेव्हरंड संजय गवडी, त्यांचा कालावधी 1984 ते 1989. तिसरे पाळक रेव्हरंड UP भुजबळ, ते नागपूरवरून येऊन मंडळीला ते पाडकी सेवा देत असत आणि त्यांचा कालावधी 1990 ते 1992 अशा प्रकारचा आहे. मंडळीचे चौथे पाळक रेव्हरंड AV गायकवाड आणि त्यांचा कालावधी आहे ऑगस्ट 1992 ते मार्च 1997. आणि मंडळीचे पाचवे पाळक रेव्हरंड PT नंदेश्वर आणि कालावधी आहे 11 जुलै 1977 पासून तर या क्षणापर्यंत आजतागायत या ठिकाणी मी पाडकी सेवा करीत आहे. प्रियानो, मंडळीची सध्याची जी स्थिती आहे ती अशा प्रकारची: देवाच्या दयेने आणि कृपेने भक्तीकरिता हे भक्ती मंदिर आपल्याला उपलब्ध झालेले आहे. 2009 मध्ये स्वतः मंडळीने एक प्लॉट विकत घेतलं आणि मग नंतर सिस्टर उषा तोळे आणि सिस्टर वीणा चिंचोळकर यांनी 1225 स्क्वेअर फूटचा जो प्लॉट आहे तो प्लॉट चर्चला देणगी म्हणून त्यांनी दिला, डोनेट त्यांनी केलं. त्यांचे मी आभार मानतो. 2015ला युरेशिया रिजनल ऑफिसकडून ज्यावेळेस मी स्वतः प्रांताध्यक्ष होतो त्या कालावधीमध्ये युरेशिया रिजनल ऑफिसकडून चर्च बांधकामाकरिता अलाबास्टर फंड किंवा अलाबास्टर जे देणगी आहे ती उपलब्ध झाली व चर्च बिल्डिंगचं बांधकाम करण्यात आलं. नंतर दिनांक 16/10/2016ला नवीन चर्च बिल्डिंगचं रेव्हरंड डॉक्टर सुनील दांडगे आणि सुनील दांडगे FSC इंडिया व रेव्हरंड मॅकलिप्स ब्रूस USA यांच्या हस्ते समर्पण अर्थात डेडिकेशन करण्यात आले. सध्या चर्चमध्ये लहान मोठे धरून 85 सभासद आहेत, तसेच 20 सहाय्यक अर्थात असोसिएट मेंबर्स आहेत. मंडळीमध्ये
संडे स्कूल, तरुण संघ व महिला संघ यांचं सेवा कार्य सुरू आहे. देवाची स्तुती करीतो ह्या मंडळीकरिता की ह्या मंडळीला 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या क्षणी आपण इतिहास व सध्याची स्थिती समजून घेतल्यावर या चर्च संबंधात एक व्हिडिओ व काही फोटो सुद्धा आपण यावेळेस पाहूया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. शुक्रिया करता हूँ लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम. शुक्रिया 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 तेरा. शुक्रिया 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 यीशु तेरा. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. वो क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. शुक्रिया शुक्रिया तेरा. शुक्रिया 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 यीशु तेरा. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही मेरी हर शाम, तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही मेरी हर शाम. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. 40व्या वर्धापन दिनानिमित्ताने ज्या शुभेच्छा आलेल्या आहेत त्याकडे आपण एक नजर टाकूया. मी रेव्हरेंड संतोष खरात,
माझी पत्नी कांताबाई खरात, आम्हा दोघा उभयताकडून चर्च ऑफ द नॅझरीन वर्धा या मंडळीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. रेव्हरंट नंदेश्वर आणि मंडळीतील पंचमंडळ यांचा मी आभारी आहे की 2 शब्द त्या निमित्ताने बोलण्यासाठी मला प्रसंग दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 1980 साली वर्धा या ठिकाणी माझी बदली आठवडी पूर्ण केली. हेतू हा होता की त्या ठिकाणी मंडळी स्थापन करणे, कारण त्याआधी म्हणजे 80 सालीच सिडको इथली मंडळी स्थापन झाली होती आणि नंतर त्यांनी लगेच माझी बदली वर्धा या ठिकाणी गेली. वर्धा या ठिकाणी जाण्यासाठी मी निघालो, परंतु वर्धा या ठिकाणची माहिती मला अजिबात नव्हती. माझे भाऊ खरे साहेब हे त्या ठिकाणी होते, पण त्यांचं घराचा पत्तासुद्धा मला नव्हता. मी, माझी पत्नी आणि 6 ते 7 महिन्याची माझी मोठी मुलगी घेऊन मी एसटीने वर्ध्याला गेलो. त्या ठिकाणी माझं सर्व सामान लॉकअपमध्ये मी बंद केलं. तिथून आम्ही सेवाग्रामला त्यांचं घर शोधत गेलो. शेवटी त्यांचं घर मला मिळालं, कारण त्यावेळेस मोबाईल सेवा नव्हती. म्हणून पत्राद्वारे मी त्यांना कळवलं की अमक्या दिवशी मी येत आहे, परंतु त्यांना ते पत्र मिळालंच नाही. परंतु आमची एकदाची भेट झाली आणि लगेच त्या ठिकाणी आम्ही मुक्कामाला राहिलो. दुसऱ्या दिवशी रूम पाहून सेवाग्राम या ठिकाणी आम्हाला एक रूम मिळाली. त्या ठिकाणी 3 महिने राहिल्यानंतर काही कारणास्तव आम्ही वर्धा या ठिकाणी भाड्याने राहू लागलो आणि वर्धा या ठिकाणी लवकरच म्हणजे 5-6 महिन्याच्या आत मला काही मेंबर्स त्या ठिकाणी मिळाले. 14 मेंबर्स आणि जवळपास 8 त्यांचे लेकरं होते. त्या सर्वांची इच्छा होती की चर्च ऑफ द नॅझरीनचं काम या ठिकाणी सुरू झालं तर बरं होईल, आणि तशी त्या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा होती आणि मी देखील त्यासाठी प्रार्थना करत होतो. मी लगेच रेव्हरंड DM खरात आणि जोकोविच साहेब आमचे चेअरमन त्यांना मी कळवलं की या ठिकाणी मंडळी स्थापन होऊ शकते, आणि मग त्यांनी देखील दुजारा दिला, तारीख ठरली आणि मग 1981 साली वर्धा येथील मंडळीची स्थापना झाली. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस 14 मेंबर आणि 8 लेकरं होते. आणि आज प्रभूची मी स्तुती करतो की त्या मंडळीमध्ये जवळजवळ 85 सभासद आहेत. रेव्हरंट नंदेश्वर या ठिकाणी ते काम करत आहेत. देव त्या ठिकाणी त्यांची प्रकृती आणि त्यांचं काम हे वृद्धिंगत करो आणि त्यांच्याकडून त्या ठिकाणी बहुत अशी सेवा करून घ्यावी हीच सदिच्छा प्रभूच्या चरणी अर्पण करतो. हा, थँक्यू. नंदेश्वर पाळक साहेब, पाळकीनबाई, पंचमंडळ आणि सर्व मंडळी, नॅझरीन मंडळीचे सर्व सभासद, या सर्वांना प्रभूच्या नावामध्ये सप्रेम सलाम. अतिशय आनंद वाटत आहे की आज सेवाग्राम मंडळीने 40 वर्ष पूर्ण केलेले आहे. खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, त्याची उत्कट स्तुती करते. सेवाग्राम नॅझरीन मंडळीमध्ये रेव्हरंड भुजबळ यांना देखील काही वर्ष काम करण्याची संधी परमेश्वराने दिली होती. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आणि हे 40 वर्ष फार मोठा काळ आहे आणि ह्या 40 वर्षामध्ये अगदी रोपट्यापासून वटवृक्ष झालेला आहे. मंडळीची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. संख्यात्मक ने देखील प्रगती होत आहे. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आत्मिकदृष्ट्या पण ही मंडळी वाढत आहे. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. पाळक साहेबांचं आणि सर्व मंडळीचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्या कुटुंबाला आठवण केलेली आहे. आणि आमच्या कुटुंबाकडून आपल्या सर्वांना ह्या 40 वर्ष पूर्ण केल्याबद्दलच्या शुभेच्छा देत आहे. परमेश्वर ह्या मंडळीची असेच उत्तरोत्तर वाढ करो ही प्रभूच्या चरणाजवळ आमची प्रार्थना आहे. पाळक साहेबांनी आमची आठवण केली ह्याबद्दल खरोखर मी त्यांचे देखील अभिनंदन करते. त्यांचं मनापासून
त्यांना मी आभार मानते आणि आपल्या सर्वांना आमच्या कुटुंबाकडून शुभेच्छा देते. धन्यवाद. चर्च ऑफ द नॅझरीन सेवाग्राम वर्धा मंडळीचे पाळक साहेब, रेव्हरंड नंदेश्वर आणि मंडळीतील सर्व लहान थोर सभासद, आपणास आमच्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा. तसेच मंडळीच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन. रेव्हरंड नंदेश्वर यांच्या नेतृत्वात मंडळीच्या झालेल्या प्रगतीबद्दल त्यांचे तसेच त्यांची पत्नी सौ छाया नंदेश्वर तसेच 2 लेकरं ह्या सर्वांचे अभिनंदन. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज मंडळीला चर्चची सुंदर इमारत प्राप्त झालेली आहे. देवाची स्तुती असो. चर्च ऑफ द नॅझरीन सेवाग्राम मंडळीत मला अनेक वेळा सेवेची संधी मिळाली, त्याबद्दल सर्व मंडळीचे मी मनापासून आभार मानतो. मंडळीची दिवसेंदिवस आत्मिक उन्नती होत राहो हीच देवाजवळ प्रार्थना. परत एकवार मंडळीच्या 40व्या वर्धापन दिनी आपणा सर्वांचे सौ कांता मानमोठे व माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील आध्यात्मिक वाटचालीकरिता शुभेच्छा. अतिशय आनंद होत आहे आम्हाला की सेवाग्रामची नाझरीन मंडळी 40 वर्ष साजरी करत आहे. 40 वर्षाचा मोठा प्रवास तुम्ही पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी देवाचे आभार मानतो. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला पगारे परिवाराकडून आणि न्यू लाईफ वर्शिप सेंटर परिवाराकडून, ज्याची स्थापना देवाने माझ्याद्वारे करून घेतली, त्या परिवाराकडून सेवाग्रामच्या नाझरीन मंडळीसाठी आम्ही सर्व आमच्या मनपूर्वक शुभेच्छा घेऊन येत आहोत. हा प्रवास स्थापनेपासून मी पाहिलेला आहे. रेव्हरंड खरात आणि त्याच्यानंतर संजय दादा गवळी आणि रेव्हरंड गायकवाड, रेव्हरंड पाटील आणि मग रेव्हरंड नंदेश्वर. जवळपास यांनी 24 वर्ष वर्ध्यामध्ये नाझरीन मंडळीमध्ये सेवाग्राममध्ये सेवा केली आणि देवाची स्तुती असो. आणि पाळकसाहेब तुमचं पण फार फार अभिनंदन. रेव्हरंड नंदेश्वर, त्यांचे लेकरं, त्यांची पत्नी, तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो. तिथले जेवढे लीडर्स आहेत त्यांचं अभिनंदन करतो की, आणि विशेष म्हणजे मला आज ही शुभेच्छा पाठवण्याची संधी परमेश्वराने दिली. पाळकसाहेबांनी आठवण केली, त्यांनी मेसेज पाठवला. आमच्या परिवारातर्फे मी खरंच मनपूर्वक तुम्हा सर्वांचे आभार मानतो. माझं बालपण सेवाग्राममध्ये गेलं आणि माझा संबंध सगळ्या परिवारांशी राहिलेला आहे आणि सगळे पाळक लोक घरी येत राहिलेले आमच्या, आणि एक अतिशय जिव्हाळ्याचा संबंध. आणि त्याच्याही पलीकडे माझं मूळ जे आहे, आमच्या घराण्याचं मूळ जे आहे, आईचे पप्पा रेव्हरंड रावजी यंगड आणि पप्पाचे आजोबा रेव्हरंड हिरालाल पगारे हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाझरीनचे पाळक होते. अतिशय उत्तम सेवा त्यांनी केली आणि हाच वारसा देवाने आम्हाला दिला आणि एक नवीन सेवेची स्थापना आमच्याकडून करून घेत एक याजकांची पिढी तयार करण्यासाठी देवाने सहाय्य केलं. आणि मी खरंच देवाचे आभार मानतो की आज 40 वर्ष तुम्ही सेवाग्राममध्ये पूर्ण केले आणि निश्चित परमेश्वर ह्याच्या पुढे ह्या मंडळीला वाढवणार आहे. आणि एक वचन मला तुमच्यासाठी बोलायचं आहे आजच्या दिवशी. हा आनंद साजरा करत असताना, हा उत्सव साजरा करत असताना, अनेक स्मृतींना उजाळा देत असताना, की जी जैविक वाढ झाली, आता परमेश्वर संख्यात्मक वाढ देणार आहे. म्हणून यशाचा 54 अध्याय आणि त्याचं 2रं वचन मी बोलणार आहे आणि 3ऱ्यातला अर्धा भाग. आणि परमेश्वर म्हणतो, तू आपल्या डेऱ्यांची जागा वाढीव,
आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे, अटकाव करू नको, आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. हे आशीर्वादाचं वचन मी आज तुम्हा प्रत्येकासाठी बोलून घेतो. आणि देव करो ही मंडळी उत्तरोत्तर परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये आणि संख्येमध्ये वाढत जाओ. परत एकदा आम्हा सगळ्यांकडून फार फार शुभेच्छा. थँक्यू अँड वी लव्ह यू. We thank God for how He has used this church to bring glory to His name. Congratulations on your church's 40th anniversary. It has been so encouraging to see this church grow over the years. Through all the ups and downs, God has been faithful. He has used this church and all His members to bring glory to His name. Right from the youngest to the oldest, there is talent. That is God's gift. May you continue to be blessed with the leadership of our dear Reverend Nandeshwar. Once again, a big congratulations from the Agamkar family. We are always there for you. Thank you. सलाम सर्वांना. खूप 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 मिस करतो आम्ही. पाटील साहेबांचा फोन आला होता की वर्धापन दिवस आहे, 40 वर्ष पूर्ण होते चर्चला. त्यासाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हा सर्वांकडून तुमच्यासाठी नेहमी प्रेयर असतातच. विशेषतः माझा जो काही परिवार आहे ते सर्व परिवारातले लोक तुम्हा सर्वांना मिस करतात. मला वाटतं आपला महिला संघ येऊन भेटलेला आहे परिवारांना. आणि विशेष करून माझी आई ती नेहमी तुम्हाला मिस करते. म्हणत असते की पाळकीनबाई कशा आहेत, बाकीच्या महिला संघ कशा आहे. ते खूप छान आहे त्यांचं चर्च. आणि विशेष म्हणजे माझ्या सासूंनी आपलं चर्च अटेंड केलं होतं एका क्रिसमसला. त्यासाठी तिला विशेषतः जास्त एक आठवण राहिलेली आहे. त्यासाठी ती सुद्धा मिस करते. आम्ही सर्व तुम्हाला मिस करतो. या दिवसांमध्ये आम्ही ठीक आहोत. आशा करतो तुम्ही सर्वही ठीक असणार. होपफुली देवबाप आपल्या सगळ्यांना ह्यामधनं बाहेर काढणार आहे याची खात्री वाटते मला. आणि विशेषतः सांगायचं म्हणजे की चर्चला खूप मिस करतो. सर्व तरुण संघ, जे चर्चचे ते दिवस, आपले कॅरल्स, वर्शिप खूप छान वाटायचं. एक परिवार असल्यासारखं वाटायचं. आता असं वाटतं की परिवार कुठेतरी दूर आहे आणि आम्ही तुम्हा सर्वांना मिस करतो. यासाठी परत एक बार आम्ही तुम्हाला सांगत आहे की खरोखर खूप छान वेळ होता. आणि आशा करतो की आपल्याला प्रत्येकाला सगळ्यात चांगला वेळ समोर येत आहे, आपली वाट पाहत आहे. हे 40 वर्ष देवबाप तुमच्या संगती होता. याच्या समोरही तुमच्या सोबत असणार आहे. या चर्चला भरपूर आशीर्वाद देवबाप देणार आहे. खूप सारा ठेवलेला आहे. आणि परत एक बार आम्हा सर्व परिवारातर्फे 40 वर्ष पूर्ण झाल्यासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सलाम, शांती असो. जनबंधू परिवार आणि कृपादृष्टी मंडळी वर्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पाठवते. नॅझरीन सेवाग्राम मंडळीला एप्रिल 18, 2021 रोजी संपूर्ण 40 वर्ष पूर्ण करण्यासाठी देवाचा अनुग्रह प्राप्त झाला आहे. हालेलुया. आणि आम्ही हृदयाच्या तळापासून या सर्व गोष्टींसाठी देवबाप्पाला धन्यवाद देतो आहे. आणि देवाला धन्यवाद, कारण मंडळी ही जगात असणं हे जगासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आम्ही असल्यामुळे ह्या जगाला आशीर्वाद आहे. आणि म्हणून या वर्धा सेवाग्राम एरियामध्ये देवाने 40 वर्षापर्यंत त्याच्या मंडळीला स्थिर केलं. आणि विशेष करून जसं त्याने म्हटलं की मी माझी मंडळी दगडावर बांधेन आणि अधोलोकाचे फाटकं त्यावर प्रबळ होणार नाहीत. खरोखर देवाने ह्या मंडळीला आपल्या दगडावर, येशू ख्रिस्त रूपी दगडावर बांधून ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती हो. खरोखर आम्ही अनुग्रहाच्या योग्यतेचे नव्हतो, पण देवाचा अनुग्रह आम्ही पाहिलेला आहे. आणि तो आज 40व्या वर्धापनाच्या दिनाच्या स्वरूपात आमच्या नजरेत आहे. आम्ही संपूर्ण मंडळीला, पाडक साहेबांना आणि संपूर्ण मंडळीतल्या प्रत्येक लहान थोरांना
हार्दिक मनापासून शुभेच्छा पाठवतो आहे आणि परमेश्वराच्या राज्याची महिमा या मंडळीच्याद्वारे वाढत आणि वाढत जाव एवढंच आम्ही सांगत आहे. आणि आम्ही सर्व मंडळी मिळून पण ख्रिस्त राजासाठी स्वतःला तयार करूया आणि आमच्या राजाच्या महिमेमध्ये आपण सर्व प्रवेश करण्यासाठी आतुरतेने त्याची वाट पाहणारे लोक एक दिवस त्याच्या संगती जाणार आहोत. हालेलुया. परत एकदा कृपादृष्टी चर्च आणि पास्टर धीरज जनबंधू, मी त्यांची पत्नी करिश्मा, आम्ही सर्व आमच्या हृदयाच्या तळापासून नॅझरेन मंडळीसाठी आमच्या शुभेच्छा पाठवत आहोत. थँक्यू. चर्च ऑफ नॅझरेन सेवाग्राम येथे सर्वांना, मुख्य करून काकांना माझा सलाम. 18 एप्रिल 2021ला आपला 40वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त माझ्या फार फार शुभेच्छा. मुख्य करून काका नंदेश्वर काका यांचे फार फार आभार. त्यांच्यामुळे मला एका प्रकारे नवीन जीवनच मिळाल्यासारखं मिळालेलं आहे आणि त्यामुळे मुख्य करून काकांचा मी फार आभारी राहणार आहे. आणि असंच कार्य यापेक्षा परत चांगलं व्हावं असे येशूच्या चरणी प्रार्थना करतो आणि परत आपल्या चर्चेचं कार्य भरभराटीचं राहो आणि चांगलं राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सलाम. आपणा सर्वांच्या शुभेच्छांकरिता मी आपल्या सर्वांचे पाळक या नात्याने व चर्च बोर्डच्या वतीने खूप खूप आभार मानतो. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया, प्रार्थना करूया. परमपवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देवा, आम्ही स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. तुझ्या वचनावर आम्ही यावेळेस चिंतन मनन करीत असताना तू आम्हाशी बोलावं. बोलणारा परमेश्वर आहे, आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. आमचा धन्यतारक प्रभू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात ही प्रार्थना केली म्हणून आहे. प्रियानो, सेवाग्राम वर्धा नॅझरेन मंडळीचं वय आता 40 वर्षाचं झालं आहे आणि अशा वेळेस आपण जुन्या आठवणींना उजाळा सुद्धा देत असतो. माझा विश्वास आहे देव सुद्धा आपल्या मंडळी संबंधात काही गोष्टींची पुन्हा एकदा आठवण करून देत असतो आणि त्याच अनुषंगाने आजचा माझा विषय या ठिकाणी आहे तो हा की मंडळीचे 5 ध्येय किंवा 5 उद्दिष्ट, 5 पर्पजेस ऑफ द चर्च. मग मंडळी म्हणजे नेमकं काय? ग्रीक शब्द अशा रीतीने त्याचा उच्चार आहे, ग्रीकमध्ये म्हटलेले एक्लेसिया आणि त्याचा अर्थ आहे वेगळे केलेले लोक, वेगळे होऊन भक्ती करीत असलेले लोक. हिंदी भाषेमध्ये ग्रीक शब्दाचा अगदी जवळचा शब्द आहे, जणू काही सारखा शब्द साम्य अशा प्रकारचं त्यामध्ये आपल्याला दिसतं आणि हिंदीमध्ये कलिसिया म्हटलेलं आहे. ग्रीकमध्ये एक्लिसिया आहे, हिंदीमध्ये कलिसिया हा शब्द आम्हाला वाचायला मिळतो. असो, जो प्रत्येक मनुष्य, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रभू येशूला ओळखतो, ओळखल्यानंतर विश्वास ठेवतो, विश्वास ठेवून पश्चाताप करीतो, पश्चाताप करून येशूचा स्वीकार करीतो, स्वीकार करून बाप्तिस्माद्वारे आज्ञापालन करून प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी बनतो.
किंवा शिष्य होतो. अशा प्रकारच्या प्रत्येक व्यक्तीला किंवा मग एकापेक्षा अनेक अशा प्रकारचे ते शिष्य एकत्र येऊन नित्य नेमाने प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती किंवा आराधना करीतात. आणि मग त्या आराधनेला, त्या एकत्र येण्याला मंडळी, कलिशिया किंवा चर्च असं सुद्धा संबोधण्यात आलेलं आहे. प्रियानो, मंडळी या संस्थेला देवाने सहजच भूतलावर निर्माण केले नाही किंवा सहजच अस्तित्वात आणले नाही, तर त्या पाठीमागे विशेष उद्देश आहे. प्रत्येक मंडळी संबंधात देवाजवळ निश्चित अशा प्रकारचे उद्देश आहेत. फ्रेंड्स, गॉड हॅज स्पेसिफिक और डेफिनेट पर्पजेस फॉर द चर्च. गॉड हॅज मेनी पर्पजेस. आउट ऑफ दॅट वी विल सी 5 पर्पजेस ऑफ द चर्च. अनेक उद्देश जरी असले तरी त्यापैकी यावेळेस आपण 5 उद्देश अर्थात मंडळीचे 5 उद्देश समजून घेऊया. पहिला उद्देश किंवा प्रथम उद्देश अशा प्रकारचा आहे, वर्शिप, देवाची भक्ती करणे. अशा रीतीने म्हटलं जातं, द चर्च एक्झिस्ट टू वर्शिप गॉड. वर्शिप संबंधात किंवा भक्ती संबंधात प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेले ते आपण त्याच्या शब्दात ऐकूया, अर्थात वाचन करूया. मत्तीचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या शास्त्रलेखाचा संदर्भ दिला तो म्हणजे अनुवाद 6 आणि 13. तो पण आपण ऐकूया. तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वहा. त्यानंतर आपण वाचूया योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय 24वा वचन. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्मेने व खरेपणाने केली पाहिजे. तर आम्हाला या ठिकाणी दिसतं की सैतानाला उत्तर देताना प्रभू येशू ख्रिस्त शास्त्रलेखाचा उल्लेख करून म्हणत आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. आणि हे कुठून आलेले आहे? अनुवादामध्ये, अनुवादाच्या पुस्तकामध्ये देवाने मोशेला जे सांगितलं तो संदर्भ. आणि मग येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमानामध्ये 4थ्या अध्यायामध्ये शमरोने स्त्रीसोबत बोलत असताना त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने, त्याच्या भक्ताने त्याची उपासना, त्याची भक्ती, त्याची आराधना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. प्रियानो, देवाची उपासना किंवा देवाची भक्ती किंवा आराधना आत्म्याने व खरेपणाने कोण करू शकतात? त्याकरता आपल्याला काही वचनं वाचावे लागतील आणि आपण ऐकूया. मत्ती शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 37वा वचन. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. त्यानंतर मार्क 12:30. आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. तसेच लूकाचे शुभवर्तमान आणि 10वा अध्याय 27वा वचन. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
तर या वचनांच्या आधारे अगदी स्पष्ट होते की जे लोक मग कुणी असो संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने देवावर प्रीती करीतात तेच लोक आत्म्याने व खरेपणाने देवाची भक्ती, देवाची आराधना करू शकतात. इट मीन्स लविंग गॉड इज वर्शिपिंग गॉड अँड वर्शिपिंग गॉड इज लविंग गॉड. अर्थात देवावर प्रीती करणे म्हणजे आराधना करणे होय आणि आराधना करणे म्हणजे देवावर प्रीती करणे होय. विदाउट लव यू कॅनॉट वर्शिप गॉड. यू मस्ट हॅव टू हॅव लव फॉर युअर गॉड. देवावर संपूर्णपणे प्रीती असल्याशिवाय तुम्ही देवाची आराधना, देवाची भक्ती कधीही करू शकणार नाही. 1 योहान 4 अध्याय आणि 8 वचन. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. या ठिकाणी काय म्हटले की देव प्रीती आहे, म्हणजे देवावर, देव जर प्रीती आहे मग देवावर संपूर्णपणे प्रीती करणे गरजेचे आहे. आणि ज्यावेळेस संपूर्णपणे प्रीती करीतो त्याच वेळेस आपण त्याची खरेपणाने आणि आत्म्याने भक्ती करू शकतो. पुन्हा वाचूया 1 योहान, योहानाचे पहिले पत्र याचं 4 अध्याय 16 वचन. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. याचाच अर्थ देवावर प्रीती करणाऱ्यांच्या ठाई देव राहतो. अर्थात देवाचा आत्मा त्याच्या ठाई वसतो. देवाचा आत्मा वसतो म्हणूनच योहान 4:24 नुसार ती व्यक्ती आत्म्याने व खरेपणाने उपासना अर्थात आराधना करीत असते, आराधना करू शकते. So, the first purpose of the church is worshiping God by wholeheartedly. त्यानंतर दुसरा उद्देश आणि तो म्हणजे मिनिस्ट्री, लोकांची सेवा करणे. The church exists to minister to people. First purpose is worshiping God by loving Him. Second purpose is minister to people by loving them. Ministry is demonstrating God's love to others by meeting their needs and healing their hearts in the name of Jesus. यावेळेस आपण काही वचन वाचूया. मत्तई 22:39, मार्क 12:31, लूक 10:27. मत्तई 22:39. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजारावर स्वतःसारखी प्रीती कर. त्यानंतर मार्क 12:31. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी ही कोणतीही आज्ञा नाही. लूक 10:27. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त आम्हाला सांगतोय की स्वतःप्रमाणे शेजाऱ्यावर प्रीती कर. मत्तई 10:42 नुसार एखाद्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पाण्याचा एक प्याला जरी दिला ती सुद्धा सेवा आहे. फ्रेंड्स, हाऊ वी कॅन मिनिस्टर टू पीपल? वी मिनिस्टर पीपल बाय लव्हिंग देम. आपण लोकांची सेवा केव्हा करू शकतो? जेव्हा आपण त्यांच्यावर प्रीती करीतो तेव्हाच आपण त्यांची सेवा करू शकतो. आणि म्हणून आपण जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्याची गरज आहे. सो सेकंड पर्पज ऑफ द चर्च is ministering people by loving them as we love ourselves.
त्यानंतर तिसरा उद्देश तो आहे इव्हॅन्जलिझम किंवा सुवार्ता प्रसार. फर्स्ट पर्पज इज वर्शिपिंग गॉड बाय लव्हिंग हिम. सेकंड पर्पज इज मिनिस्टरिंग पीपल बाय लव्हिंग देम. थर्ड पर्पज इज डिसाइपलिंग बिलिव्हर्स बाय evangelizing them. The church exists to communicate God's word. सर्व मानवजातीला देवाचं वचन प्राप्त व्हावं, सर्वांना वचन कळावे ह्याकरिता सुद्धा मंडळी अस्तित्वात आलेली आहे. प्रियानो, स्वतः येशूने स्वर्गारोहणापूर्वी एक महान आज्ञा दिली, ज्याला आपण ग्रेट कमिशन म्हणतो. त्या महान आज्ञेचे सुद्धा आपण वाचन करूया आणि ती आपल्याला प्राप्त होते मत्ते 28, 19 आणि 20 मध्ये. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. थँक्यू. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. गो अँड मेक डिसायपल्स ऑफ ऑल नेशन. प्रियानो, शिष्य करण्याकरिता सुवार्ता सांगावी लागेल आणि सुवार्ता सांगण्याकरिता आपल्याला जावं लागेल. इट इज एव्हरी ख्रिश्चियन रिस्पॉन्सिबिलिटी टू शेअर द गुड न्यूज वेर एव्हर वी गो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची ही जबाबदारी आहे की तो जेथे कुठं असेल किंवा जाईल त्या ठिकाणी त्याने सुवार्ता सांगावी. We as a believers, we must tell the whole world about Christ, His death on the cross, His resurrection and His promise to return. आपण सर्व विश्वासणारे या नात्याने संपूर्ण जगाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगण्याची अत्यंत गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे मरण व मरणाचा उद्देश, त्याचे पुनरुत्थान व त्याचा अर्थ आणि प्रभू येशूचे दुसरे येणे व त्याविषयीची तयारी, या सर्व गोष्टी सर्व मानव जातीला सांगणे अगत्याचे आहे. आता तर ह्या दिवसामध्ये सांगणे अत्यंत गरजेचे आहे. द टास्क ऑफ इव्हॅन्जलिझम इज सो इम्पॉर्टंट. सो द थर्ड पर्पज ऑफ द चर्च इज डिसाइपलिंग बिलिव्हर्स बाय इव्हॅन्जलायझेशन. त्यानंतर चौथा उद्देश आपण समजून घेऊया आणि चौथा उद्देश आहे फेलोशिप, सहभागिता. फर्स्ट पर्पज इज वर्शिपिंग गॉड बाय लव्हिंग हिम. सेकंड पर्पज इज मिनिस्टरिंग पीपल बाय लव्हिंग देम. थर्ड पर्पज इज डिसाइपलिंग पीपल बाय इव्हॅन्जलायझेशन. फोर्थ पर्पज इज ब्रिंगिंग फेलोशिप बाय बॅप्टायझिंग देम. मत्ते 28 आणि 19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. बॅप्टायझिंग देम, बाप्तिस्मा करा, बाप्तिस्मा द्या. मग बाप्तिस्मा का महत्वाचं आहे? व्हाय इज बॅप्टिझम सो इम्पॉर्टंट? इट इज सो इम्पॉर्टंट बिकॉज इट सिम्बलाइजेस वन ऑफ द पर्पजेस ऑफ द चर्च अँड दॅट इज फेलोशिप. बाप्तिस्मा ह्याकरिता खूप महत्वाचा आहे की ज्यामुळे मंडळीमध्ये सहभागितेचे जे ध्येय आहे ते पूर्ण होतं. प्रियानो, बाप्तिस्मा झालेल्यांची जी सहभागिता आहे, ही सहभागिता जिवंत देवाची आत्म्याने व खरेपणाने भक्ती करणाऱ्या लोकांची, विश्वासणाऱ्यांची विशेष सहभागिता अशा प्रकारे समजण्यात येते. देवाला आवडणारी ती एक सहभागिता आणि ती भक्ती असते. As Christians, we are called to belongs, not just to believe. We belongs to living God and living fellowship. Friends, baptism is not only a symbol of salvation, it is a symbol of fellowship. बाप्तिस्मा हे केवळ तारणाचं प्रतीक नाही, परंतु हे सहभागितेचे प्रतीक सुद्धा आहे. And so, the fourth purpose of the church is bringing fellowship by baptizing new believers. आणि शेवटी पाचवा उद्देश म्हणजे टीचिंग देम टू ओबे, आज्ञांचे पालन कराव्यास शिकविणे. द चर्च इज टू एक्झिस्ट टू एडिफाय ऑर एज्युकेट गॉड्स पीपल. मंडळी ही देवाच्या लोकांना शिकविण्याकरिता,
सुद्धा अस्तित्वात आलेली आहे. शिकविण्याची प्रक्रिया ही शिष्यत्वाच्या किंवा डिसायपलशिपच्या माध्यमातून सुद्धा होत असते. द पर्पज ऑफ टीचिंग इज टू हेल्पिंग पीपल टू बिकम मोर लाईक क्राइस्ट in their thoughts, in their feelings, and in their actions. This process begins when a person is born again and continues throughout his life. कलशकरास पहिले पत्र याचा कलशकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 28 वचन. आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करीतो व प्रत्येक माणसाला शिकितो, अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. प्रियांनो, शिकविण्याद्वारे प्रत्येक विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण करणे ही काळाची गरज आहे. त्यावेळी सुद्धा गरज होती, आज सुद्धा गरज आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ती गरज राहणारच आहे. ॲज द चर्च वी आर कॉल्ड नॉट ओनली टू रीच पीपल बट ऑल्सो टू टीच देम. मंडळीद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे ह्याकरिता आम्हाला पाचारण करण्यात आले एवढेच नाही, तर आम्हाला लोकांना, नवीन विश्वासणाऱ्यांना शिकविण्याकरिता सुद्धा पाचारण करण्यात आले. ती जबाबदारी सुद्धा मंडळीवर सोपविण्यात आली आहे. आणि म्हणून पाचवा उद्देश किंवा फिफ्थ पर्पज ऑफ द चर्च इज टीचिंग पीपल और believers to obey. We must worship by loving God, ministry by loving people and neighbors, evangelism by going and making disciples, fellowship by baptizing new believers, discipleship by teaching and making them to obey. हे मंडळीचे 5 ध्येय किंवा उद्दिष्ट आपण लक्षात ठेवून मंडळीची पुन्हा एकदा नवीन जोमाने वाटचाल करूया. पुन्हा एकदा सरच्या 40व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझा आजचा संदेश या ठिकाणी संपवित आहे. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. परमपवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देवा, आम्ही स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो या 5 उद्देशाकरता जे आम्ही समजून घेतलेले आहे. आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोपवितो. आमचा धन्यतारक ख्रिस्त तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. यावेळेस मी उपकार स्तुतीची प्रार्थना करीत आहे. विशेष म्हणजे या मंडळीला ज्या पाळक बांधवांनी पाळकी सेवा दिलेली आहे त्यांच्याकरिता यावेळेस मी प्रार्थना करीत आहे. मंडळचे प्रथम पाळक रेव्हरंड संतोष खरात जे औरंगाबाद या ठिकाणी असतात. त्यानंतर मंडळचे दुसरे पाळक रेव्हरंड संजय गवडी मुंबई या ठिकाणी असतात. या मंडळीला तिसरे पाळक सुद्धा आपल्याला लाभले होते. रेव्हरंड उल्हास भुजबळ हे प्रभूकडे गेलेले आहेत, परंतु त्यांच्या पाठीमागे त्यांचं जे कुटुंब आहे त्यांच्याकरता आपण प्रार्थना करणार आहोत. एवढंच नाही, रेव्हरंड ए व्ही गायकवाड त्यांच्याकरता सुद्धा आपण प्रार्थना करणार. प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देवा प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुला स्तवितो, गौरवितो, मान महिमा देतो आजच्या दिवसाकरिता, या क्षणाकरिता. आणि होय बाप्पा, या मंडळीला तुझ्या तळ हातावर घेऊन 40 वर्षापर्यंत तू सांभाळलेले. 40 वर्षामध्ये ह्या मंडळीवर आक्रमण झाले. या मंडळीला वेगळ्या वादळांचा सामना करावा लागला. अनेक तुफान प्रभू ह्या मंडळीला सहन करावे लागले. परंतु आम्ही स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो की ह्या मंडळीची स्थापना तू खडकावर केली. आणि आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो की ह्या मंडळीला तू तुझ्या तळहातावर ठेवलेला आहे. सर्वशक्तिमान देवा, या मंडळीची सुरुवात ज्या कठीण परिस्थितीमध्ये झाली त्याहीकरिता आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. यावेळेस आम्ही आठवण करीतो मंडळीचे प्रथम पाळक रेव्हरंड संतोष खरात
त्यांच्या जीवनाकरिता आमची स्तुती करतो, त्यांच्या कमिटमेंटकरिता आणि त्यांनी जी सेवा ह्या मंडळीला दिली सुरुवातीच्या काळामध्ये त्याकरिता आम्ही त्यांना तुला धन्यवाद देतो. प्रभू, आमची प्रार्थना आजच्या क्षणी औरंगाबाद या ठिकाणी असताना प्रभू रेव्हरंड संतोष खरात पाळकसाहेब, पालकीनबाई, त्यांचे लेकरं, कुटुंबातील प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातात सोपून देतो. प्रभू, प्रत्येकाला सुख, शांती, आनंद, समाधान दे आणि त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव होऊ दे आणि त्यांच्या सर्व गरजा तुझ्या गौरव भांडारातून तू पूर्ण करावं. आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. सर्वशक्तिमान देवा, आम्ही प्रार्थना करीतो मंडळीचे दुसरे पाळकसाहेब रेव्हरंड संजय गवडी यांच्याकरिता, त्यांच्या कुटुंबाकरिता, पाळकीनबाईकरिता, लेकरांकरिता आणि होय सर्वशक्तिमान देवा, त्यांनी त्या काळामध्ये मंडळीची जी सेवा केलेली आहे त्याहीकरता आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या हातात समर्पित करतो. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे तू आशीर्वाद दिलेले, तुझी कृपा पुरविलेले त्याकरिता आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. या दिवसामध्ये आमची आग्रहाची कडकडची प्रार्थना आहे प्रभू की तू त्यांना नवीन शक्ती, नवीन बळ, नवीन आरोग्य, नवीन तुझी कृपा दे आणि त्याकडून तुझा गौरव दे आणि त्यांच्याकडून अजूनही तुझी अधिक आणि अधिक प्रमाणात सेवा घडून येऊ हीच आमची प्रार्थना. आम्ही त्यांना तुझ्या हातात सोपून देतो. सर्वशक्तिमान देवा, मंडळीचे तिसरे पाळक रेव्हरंड UP भुजबळ साहेब तुझ्याकडे आलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे प्रभू पाळकीनबाई आहे, स्तवण आहे, त्याची पत्नी आहे, नातवंड आहेत. प्रभू, आम्ही ह्या प्रिय कुटुंबाला तुझ्या हातात समर्पित करतो. संपूर्ण भुजबळ कुटुंबाकरिता आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. त्यांच्या जीवनाकरिता, सेवेकरिता आणि होय बाप्पा, तू त्यांना सांभाळलेले आमची स्तुती करतो. आजच्या या घडीला आम्ही विशेष करून पाळकीनबाई यांच्याकरिता प्रार्थना करीतो, विनंती करतो. त्यांना लागणारी शक्ती, लागणार बळ, लागणार आरोग्य, लागणारी तुझी कृपा पुरव आणि या दिवसामध्ये प्रभू विशेष करून सर्व प्रकारच्या इन्फेक्शनपासून तू त्यांचं संरक्षण कर, उत्तम अशा प्रकारचं आरोग्य दे आणि त्याकडून तुझं गौरव दे. आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोपून देतो, आमची स्तुती करतो त्यांच्या जीवनाकरिता. सर्वशक्तिमान देवा, मंडळीचे चौथे पाळक साहेब रेव्हरंड EV गायकवाड चिखली या ठिकाणी असतात. प्रभू, आम्ही त्यांच्याकरता तू स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. प्रभू, त्यांनी मंडळीची जी सेवा केलेली आहे आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्वशक्तिमान देव, आमची प्रार्थना या क्षणी त्यांना लागणारी शक्ती, लागणार बळ, लागणार आरोग्य, लागणारी तुझी कृपा पुरव आणि त्याकडून तुझं गौरव दे, उत्तम अशा प्रकारचं आरोग्य दे आणि सर्व प्रकारच्या इन्फेक्शनपासून, सर्व प्रकारच्या आजारापासून, दुखण्यापासून तू त्यांचं संरक्षण कर आणि विशेष तुझी कृपा पुरव. आणि या दिवसामध्ये चिखली या ठिकाणी असताना जी त्यांची सेवा सुरू आहे ती सेवा अधिक आणि अधिक वाढत राहावं ही आमची प्रार्थना आहे. आणि म्हणून प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या हातात सोपून देतो, आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो की ही संधी तू आम्हाला दिली दे. पुन्हा एकदा आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातात समर्पित करतो. आमचं धन्य तारको ख्रिस्त तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आहे, आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानजा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येकासोबत सदा सर्व काळ असो, आमेन. मे गॉड ब्लेस यू. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. Make a joyful noise unto the Lord, all ye lands. Serve the Lord with gladness. Come before his presence with singing. दुनिया के लोगों ऊंची आवाज
देवाच्या